राणाजी, राणाजी पीठ संपत आलंय, आज आणावं लागेल दळून. आणि जमलं तर दुपारी थोडे टोमॅटो पण आणून ठेवा. राणाजी, राणाजी जरा आत येता का? बोला. कामात आहात का? नाही, बोला की. माझ्या केसाला जरा क्लिप लावता का? हा, मी? हो, मला शाळेला जायला आधीच उशीर होतो. त्यात मी पिठाचे हात केसांना लावले तर परत केस धुवावे लागतील आणि मग परत अजून वेळ लागेल. त्याच्यापेक्षा तुम्हीच लावा ना. उशीर होत असेल तर ते राहू द्या भाकऱ्यांचं. मी बघतो नंतर न जमल तसं. हो, तर 2-4च राहिल्या. एवढी क्लिप लावा ना पटकन. कुठं आहे? आरशाच्या समोर. ठीक आहे, लावताय ना? हा. क्लिप लावताय ना? राणाजी, हे पण घ्या. हो, ते जरा सरळ बघा की. असे का पळून गेले राणाजी? अच्छा, या कामात बिझी होता तुम्ही. तरी म्हंटलो ओ का देत नाही आत. नाही, ते लय अवघड आहे होय. जमतच नाही मला. ते गोदाक्का होती तेव्हा समजा कसं टीच करत होती ना. आता काही जमतच नाही. मी असताना तुम्हाला कसलीच काळजी नको. मी करीन ना हे सगळं. द्या, मी पटकन लावून देते. नाही, नको, मी करतो ते. द्या मला, मी करते. द्या पटकन, शॉर्ट काढून मी लावून देते. हा, हो. आता शर्ट कशाला? असंच लावा की. टोचेल तुम्हाला.
ठीक आहे आता लावा. अहो जरा नीट बघून चाल की. असं काय वाघ माग लागल्यासारखं पळालायस. तू नीट बघून चाल की. वा रे वा, चोराच्या उलट्या बोंबा होय. बर ते आण इकडे आण. अरे हे बघ, जा आणि तो दळाचा डबा घेऊन ये जा. बहिणी म्हणून तुझ्या दळ पाण्याला पाहिजे म्हणून. मी नाही, तू जागे. राणा, शादी के बाद लय ऐकता झालायस बघ तू. एक काम बी नीट करून झालायस. जा आणि तो डबा घेऊन ये जा, नाहीतर आजच्याला जेवण मिळणार नाही बघ तुला. तुलाच काय शर्ट नाही घातलं मी, हात कसा जाऊ. अरे जा की मासाचा उघडा, कोण बघते तुला. अंजली बाई आहेत की. अरे त्याच निकाला जायचं. जा बिंदास आणि डबा घेऊन ये जा. नाही, मी नाही जाणार, लाज वाटते मला. अरे राणा, अरे बायकोची कसली लाज रे. ए सच्च पैलवान आहे मी, अन्न ब्रह्मचारी आहे. रथ काढायला काय झालंय. अरे तू सच्चा पैलवान आहेस ते मला माहिती आहे की. पर ब्रह्मचारी कसं रे. अरे तुझं लगीन झालं इसरस का काय. ते काय बी असू दे, मी नाही जाणार. राणाजी, अरे ए राणाजी, राणाजी कुठे. हा? त्यो तिकडे हिरीकडे आहे. हा वहिनी, तुम्ही तिकडे जायच्या भानगडीत पडू नका. अहो माग जसं तुम्हाला बघून हिरी उडी मारली तसं परत हिरी उडी मारायचा आणि तुमची शाळा चुकायची. अहो पण शर्ट कसा देणार त्यांना. मी देतो द्या. बरं नाही जात मी, पण तुमचे मित्र इतके का लाजतात. अहो तो तसाच आहे, तुम्ही मनाव घेऊ नका. हा पण हे असं किती दिवस चालत राहणार. आता बघा तुम्ही समजावून. समजलं तर समजलं. बरं एवढा शर्ट द्या त्यांना. हा. दे. वहिनी हट. अंजली, अंजली, काय ग कुठं लक्ष आहे. काय ग लईच हसू पटलंय की आज चेहऱ्यावर. काही विशेष. काही नाही. काही नाही कसं काय तर आगाऊपणा केलेला दिसतोय रानादाना. काय केलंय सांग की. खरंच काही नाही. जाऊ दे, नको सांगू आम्हाला. ठेव तुझं गुपित तुझ्याकडेच. चल. पुणे ना आज. होय ग. मग कसं काय चाललंय संसार. मस्त. काय मस्त, सांग की मला बी. आता ना मला भाकऱ्या नीट जमायला लागल्या आणि तिखट मिठाचा अंदाजही बरोबर येतो. काय तू पण अंजू. अगं जेवणाचा संसार नव, तुमचा नवरा बायकोचा संसार कसा चाललाय सांग की. काय म्हणतोय रानादा. काही नाही. काय नाही कसं. आता नवरा बायको म्हणून सोबत राहताय तर काहीतरी गप्पाटप्पा होत असतीलच की तुमच्या. सांग की मला बी. मी जवळ असले की त्यांचा अर्धा वेळ लाजण्यातच जातो. इतके कसे लाजतात ग राणाजी. अरे देवा, म्हणजे अजून लाजतोच का तो तुला. लाजतात, घाबरतात. मला तर काय करावं काही समजतच नाही. राणाजींचा हा बुजरेपणा आता तरी कमी व्हायला हवा ना. तुला सांगू का अंजू, रानात आला ना कुणीतरी समजावून सोपं करून सांगायला पाहिजे. सोपं करून सांगितलं म्हणजे समजतं बघ त्याला. काय रानादा आज उशीर केलास. काल पण जरा का मी असाच उशीर झालता तुला. ते घरी जरा माहित आहे मला सगळं. अरे लगीन केलं की असल्या भानगडी मागे लागतात. आता तुझी बायको काय आणि माझी बायको काय. बायको ती बायकोच ताप होते ना व. तर काय कुठून बुद्धी सुचली आणि लगीन केलं असं झालंय मला. वहिनीने ताप देतात काय. का बायका अशाच असतात. आपली कामं राहिली बाजूला आणि पहिलं यांचं ऐका. अरे सकाळी नाही नाही म्हणून होतो तर ऐकायला तयार नाहीत. ऐकल तर त्या बायका कसल्या.
कामाला लावून आपला जीव काढण्यात एक नंबर. नाही रे, ते जीव जाण्यासारखं एवढं काय नव्हतं, बारकुसच काम होतं. जमलं असतं मला, पण ऐकायलाच तयार नाहीत. अरे ही तर सुरुवात आहे, अजून लई बाकी आहे. अरे बाहेर 4 चौघात लाजून जी जायची येते, पण या बायका काय आपल्या हट्टीपणा सोडत नाहीत बघ. ते 4 चौघात नाही, अरे घरातच झालं, पण तसं अरे म्हणून तर उशीर झाला. आता मी एवढा मोठा पैलवान, पण बायकोने किराणा मालाची लिस्ट दिली की दुकानाला पळावं लागतंय की. तुला किती पानाची लिस्ट दिली आहे? नाही, मला काय लिस्ट दिली नाही. मग काय भांडी कशाला लावली? नाही मग काय झाडून काढायला लावत्यास? नाही रे. मग कसला ताप देतात? अरे कसला कसर सोडूच कसल्या गप्पा हाणाला रे दोघे बी. संसाराच्या. बायको कशी ताप देते सांगायला राहणार. अरे म्हणून मी सांगत असतोय, लग्न करू नका, ब्रह्मचारी राहावा. मला बघा ना, बायको ना कसला ताप. आता आमच्या बायका काय पळून जाणाऱ्या दिसण्यात बसतात. तुम्ही नशीबवान म्हणून. ए बस बस बस, ते फाजीलच्या गप्पा नको. चला कसरत करा, या दोघे बी. आता लगीन केलंय, आता निस्तारा बी लागणारच. ओ बाई, आई सॉरी. आता सॉरी म्हणून काय उपयोग? तुम्ही अभ्यास पूर्ण करायला हवा होता ना. अहो खरं साहेबरावला आणायच्या नादात अभ्यासच विसरला आमचा. मला कारण देऊ नका अजिबात. पण बाई तुम्ही एवढा कठीण अभ्यास दिल्यावर कसा सुटायचा आम्हाला? तुम्हाला अवघड वाटत असेल तर मला विचारा ना तुमच्या शंका. शाळेत किंवा शाळा सुटल्यावर. शाळा सुटल्यावर चालेल? चालेल, पण शाळेत वेळ असेल तेव्हा शाळेतच विचारा. नाही नका, शाळा सुटायला आपण आपल्या वहिनीच विचारायचं. होय. होय. बरं ठीक आहे, जा आता. चला चला. गोदा का? गोदा का, तुम्ही इथे कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहेस सुनबाई? मी पण मस्त. हे रानासाठी लाडू आणलं होतं, त्या दिवशी राहिलंच बघ. घे. काय झालं? असं का पाहता? अजून कोणी येणार आहे का? नाही. मग असं का पाहताय? काय नाही. तुमचा दोघांचा संसार कसा चाललाय? राणा नीट वागतोय ना? व्यवस्थित चालू. फक्त राणाजींच्या लाजाळू स्वभावाचं काय करायचं हे मला कळत नाही. त्याचा जीव घाबरत असेल. दोघं राहून सवय नाही त्याला. पर तू समजावून सांगितलीस तर त्याची भीती जाईल बघ. पण आधी त्यांच्या मनात भीती कसली हे विचारायला हवं. आज विचारतेच मी त्यांना. बरं, जाऊ मी? हो. काय झालं रे? अरे अर्धा तास झाला ट्रॅक्टर अडकून पडलाय बघ. निघणच झालाय. अरे एवढा वेळ काढण्यापेक्षा मला बोलवायचं की. बर आता आलायच ना, मग लाग कामाला. हा
अहो तुम्ही येरवाळी आला सा? अहो मी आलो असतो की नाही आला? आलोच. अरे हो हे घ्या. थांबा नानाजी, थांबा. का पळताय तुम्ही? काय अडचण आहे? काय नाही. कुठं काय? ते ट्रॅक्टर अडकला होता, तेच बरकटला. मी ट्रॅक्टर बद्दल नाही विचारते, मी माझ्याबद्दल विचारते. काय अडचण आहे? तुमची अडचण? छे, कोण म्हणलं? मग मी जवळ आले की तुम्ही माझ्यापासून लांब का पळता? आता गप्प बसू नका, बोला काहीतरी. काय ते? मी जवळ आले की तुम्ही माझ्यापासून लांब का पळता? नाही. कधी? नाही. अहो